नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मोठ्या बाई काहीतरी काम करत असतात तेव्हा त्यांना पोपटरावांच्या कार्यकर्त्यांचा फोन येतो. आता मोठ्या बाई फोन बघून म्हणतात, हे असल्या इंच्यामिंच्यांचा फोन आनंदीबाई उचलत नसतात, असं म्हणून त्या फोन कट करतात. आता पोपटरावांचा कार्यकर्ता परत फोन करतो. मोठ्या बाई रागाने, कसली घाई लागली आहे, पुन्हा पुन्हा कशाला फोन करतोय, पोपटरावांचा काहीतरी निरोप असेल का, आणि खुश होऊन म्हणतात, परत आमदारकीचं तिकीट भेटते की काय मला, असं म्हणून फोन उचलतात. आता पोपटरावांचा कार्यकर्ता एकदम सांगतो की काम आहे तुमच्याकडे, तुमच्या पोपटराव दादासाहेबांचं काम. तर मोठ्याबाई म्हणतात की असं का, आता आठवण झाली का बहिणीची. कदम म्हणतो, बरं ते सगळं राहू द्या, तुमच्या जावयाला घेऊन किशाच्या मळ्यामध्ये साहेबांचा आदेश आहे. तर असं म्हणून ते फोन कट करतो. आता मोठ्याबाई विचारत पडतात की मला आणि जावई बापूंना का बोलवलं असेल आणि काय काम असेल पोपटरावांचं. यानंतर आपण पाहतो की इंदू, पप्प्याची आई परी आणि सोनू पप्प्याला आवाज देत सगळीकडे शोधत असतात. पप्प्याची आई खूप रडत असते आणि सर्वांना विचारत असते की माझा पप्प्या आला आहे का इकडे. तेव्हा आतोबासुद्धा तिथे येतात आणि इंदूला विचारतात की इंदू, पप्प्या सापडला का गं. इंदू नाही म्हणून सांगते. आतोबा पप्प्याच्या आईला म्हणतात, सुलभाताई तुम्ही काळजी नका करू, आपण आपल्या पप्प्याला शोधूया. आता नंतर आपण पाहतो की सगळेजण पप्प्याला शोधत असतात. पप्प्याला शोधत गोपाळ एका दुकानामध्ये येतो. इम्रान गोपाळला म्हणतो की अरे इकडे कुठे चाललायस. तर गोपाळ म्हणतो की त्याने दुकानातून काहीतरी खायला घेतलं असेल, एवढा वेळ तो शांत बसू शकत नाही, असं म्हणून तो दुकानामध्ये सुद्धा चौकशी करायला लागतो. आता पण त्यांना पप्प्याबद्दल काही माहिती मिळत नाही. यानंतर आपण पाहतो की मोठ्याबाई आणि प्रेमनाथ पोपटरावांना भेटायला येतात. आता प्रेमनाथ पोपटराव यांना म्हणतो की आम्हाला माहिती होतं तुम्हाला आमची गरज पडणार आणि आम्हाला सगळ्यांचं सगळंच कळतं, विंजे सरकार आहोत आम्ही. पोपटराव शांतपणे प्रेमनाथजवळ जातात आणि जोरात प्रेमनाथच्या कानाखाली मारतात आणि म्हणतात की मापात राहायचं. मोठ्याबाई ओरडून म्हणतात, पोपटराव जावई आहे ते आमचे. पोपटराव म्हणतात, म्हणूनच फटक्यात सोडला, नाहीतर. प्रेमनाथ विचारतो, हो पण आम्ही काय केलं. पोपटराव प्रेमनाथची कॉलर पकडत म्हणतात की आमची सिक्रेट बाहेर येऊ नये म्हणून आम्ही तुमच्या तोंडात पैसा कोंबला, तरी आमच्यावर उलटलात आणि तुमची हिंमत झालीच कशी. मोठ्या बाई घाबरून म्हणतात, हे बघा पोपटराव दादासाहेब ऐकून घ्या, मांडलेली असली म्हणून काय झालं, मी बहीण आहे तुमची, मी असं कसं करेन, आणि तुम्ही यांचे मामे सासरे आहात, हे तरी असं कसं करतील. पोपटराव म्हणतात, काय मामे सासरे, आणि रागाने तो न्यूजपेपर मोठ्याबाईंना दाखवतात आणि विचारतात की हे काय आहे. मोठ्याबाई आणि प्रेमनाथ पेपर बघायला लागतात. पेपरमध्ये बातमी आलेली असते की बेकायदा दारू अड्ड्याचे खरे मालक पोपटराव लांडगे. आता पोपटराव रागाने मोठ्याने विचारतात की ही बातमी छापून आलीच कशी. तर दुसरीकडे सगळेजण पप्प्याला शोधत असतात, त्याला मोठमोठ्याने आवाज देत असतात. आता पप्प्याला शोधत शोधत सगळेजण जंगलामध्ये येतात. इंदूसुद्धा इकडे तिकडे पप्प्याला शोधायला लागते. तेव्हा अचानक तिचं लक्ष एका मोठ्या झाडाकडे जातं. पप्प्या घाबरून त्या झाडाखाली लपून बसलेला असतो. इंदू पप्प्याला बघून मोठ्याने ओरडते, आतोबा पप्प्या सापडला. हे ऐकून सगळेजण तिथे धावत येतात. पप्प्या खूपच घाबरलेला असतो, त्याला काहीही बोलता येत नसतं. सगळेजण पप्प्याला असं बघून खूप शॉक होतात. आतोबा पप्प्याला विचारतात की पप्प्या कुठे होतास तू, कधीपासून तुला सगळे शोधतायत आणि असा लपून का बसला आहेस इथे. पण पप्प्या काहीच बोलत नाही. इंदू आणि गोपाळ खूप घाबरलेले असतात. गोपाळ पप्प्याजवळ जातो आणि त्याच्याजवळ बसत म्हणतो, पप्प्या बोल ना काहीतरी, तू इथे कसा आलास आणि कालपासून गायब होतास तू. असं म्हणून तो पप्प्याला हात लावणार तर पप्प्या घाबरून मोठ्याने ओरडायला लागतो आणि रडायला लागतो. गोपाळ घाबरून इंदूकडे बघायला लागतो. तर पप्प्याला असं रडताना बघून सगळेच खूप घाबरून गेलेले असतात. यानंतर आपण पाहतो की सगळेजण पप्प्याला मंदिरामध्ये घेऊन येतात. पप्प्याकडे बघून इंदू खूप रडत असते. गावातील सगळेजण पप्प्याकडे बघून रडायला लागतात. आता पप्प्याची आई रडत म्हणते की पप्प्या बोल काहीतरी, नेहमी तर किती बडबड करत असतोस, पण आज असं का बसला आहेस, असं म्हणून त्या खूप रडायला लागतात. यानंतर पप्प्याची आई इंदूला म्हणते, इंदे तू मैत्रीण आहेस ना त्याची, तुझ्याशी तरी बोलेल तो, तू बोल, असं म्हणून त्या परत रडायला लागतात. पप्प्या एकटक फक्त बघत असतो. आता अण्णा पप्प्याला असं बघून म्हणतात की हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे आणि म्हणतात की कुणी फूक वगैरे तर मारली नसेल ना. हे ऐकून सगळेच खूप घाबरतात. पप्प्याची आई घाबरून म्हणते की नाही ओ माय, असं काही नाही, पण गावातील काही लोकसुद्धा सांगतात की आम्हालाही असंच वाटतं, याला खरंच भूताने झपाटलं असेल. पप्प्याची आई रडत म्हणते की असं काही बोलू नका ओ, माझ्या लेकराची अवस्था तरी बघा. अण्णा पप्प्याकडे बघून म्हणतात, बघूनच बोलतोय. आणि ते रामाला म्हणतात, रामा तुला तुझ्या धाकल्या भावाचं आठवतं ना. रामा म्हणतो की चांगलंच आठवतंय अण्णा, आणि तो सगळ्यांना
त्यांना सांगतो की माझ्या धाकल्या भावाला सुद्धा भूताने झपाटलं होतं. रोज संध्याकाळी त्याच्या अंगामध्ये यायचं. आई म्हणायची सोड त्याला सोड त्याला, मीठ मोहरीने दृष्टसुद्धा काढायची, पण भूत काही सोडीना. आता आप्पा रामाला ओरडत म्हणतात की काय चाललं आहे रे तुमचं, लोक इथं घाबरलेले आहेत, त्यांना सावरायचं सोडून काय चाललंय तुमचं. बाळंभटसुद्धा खूप घाबरलेले असतात. ते म्हणतात की हो, भूत वगैरे काही नसतं, पप्प्याला काही झालं नाही, मी आता देवाचा बुक्का आणतो आणि पप्प्याला लावतो, मग बघा पप्प्या कसा पटकन बरा होतो ते. असं म्हणून ते आतून बुक्का घेऊन येतात आणि पप्प्याला लावतात. आता आणि म्हणतात की आता बघा पप्प्या कसा उठून उभा राहतो आणि ते पप्प्याला उठवायला लागतात. पण पप्प्याला काही उभा राहता येत नाही. तो बाळंभट यांच्या अंगावर जोरात पडतो. बाळंभट घाबरून ओरडायला लागतात. मग सगळेजण पप्प्याला उठवून बसवतात. पप्प्याची आई खूप रडायला लागते. शकुंतला पप्प्याच्या आईला समजावत म्हणते की सुलभाताई थोडं शांत व्हा, विठुरायावर विश्वास ठेवा, तो सगळं काही नीट करेल. शकुंतला तिथून थोडीशी बाजूला जाते आणि व्यंको महाराजांना फोन करते. तर दुसरीकडे आपण पाहतो की व्यंको महाराज काही लोकांसोबत बोलत असतात. तितक्यात त्यांना शकुंतलाचा फोन येतो. शकुंतला विचारते की कुठंपर्यंत पोहोचला आहात, लवकर या. व्यंको महाराज म्हणतात निघालोच आहे मी, पण काय झालं आहे, तुझा आवाज वेगळा वाटतोय, काय झालं आहे का तिकडं. शकुंतला म्हणते फोनवर नाही सगळं सांगता येणार, तुम्ही लवकर घरी या. असं म्हणून ती फोन ठेवते. व्यंको महाराज थोडेसे विचारात पडतात आणि स्वतःशीच म्हणतात की काहीतरी गडबड आहे. यानंतर आपण पाहतो की मोठ्या बाई खूप चिडलेल्या असतात. त्या प्रेमनाथला म्हणतात की कालवून कालवून माती खायची सवयच आहे का हो, माझ्या मेंदूवर कोणीतरी मोहिनी पडली होती आणि कुठल्या मुहूर्ताला मी तुमच्याशी माझ्या पोरीचं लग्न लावून दिलं काय माहिती. असं वाटलं होतं चांगला जावई आहे, कधीतरी कामाला येईल, पण नाही. जेव्हापासून तुम्ही आला आहात ना तेव्हापासून माझी सगळी कामं बिघडत आहेत. प्रेमनाथ म्हणतो अहो सासूबाई माझं ऐका तरी तुम्ही. मोठ्या बाई रागाने म्हणतात की काय ऐकायचं आहे, काय ऐकण्यासारखं आहे तरी का, नुसती इकडची तिकडची कामं करत बसायची, नुसते उद्योग. त्या पोपटराव यांच्या विरोधामध्ये कशाला बोलायचं, ती बातमी बाहेर कशी गेली. आता प्रेमनाथ म्हणतो अहो सासूबाई मी तुम्हाला किती वेळा सांगितलं मी हे नाही केलंय, यामध्ये माझा काय फायदा सासूबाई, आधी तुम्ही शांत व्हा, तुम्ही शांतपणे बसा बघू इथे. आता मोठ्या बाई रागाने खाली बसतात आणि म्हणतात की हां बसले, आता बोला काय बोलायचं आहे. प्रेमनाथ म्हणतो काही बोलू नका, शांत व्हा, खूप तापलं आहे तुमचं डोकं, श्वास घ्या आणि सोडा. अहो विंजे सरकार यांनी असं काही केलं नाही, तुमची शपथ सासूबाई खरंच सांगतोय. अहो आम्ही काहीच केलं नाही, आम्ही फक्त ते तुम्हाला सांगितलं होतं, बाकी कोणाला काहीच नाही सांगितलं. मोठ्या बाई रागाने म्हणतात मग एवढी बातमी कशी पसरली, तुम्ही न फोडता सिक्रेट बाहेर आलंच कसं. आणि विचारतात तुम्ही दोन्हीकडून पैसे घेतले ना, म्हणजे डबल गेम केला ना. प्रेमनाथ म्हणतो सासूबाई अहो त्यांचं सिक्रेट ठेवण्यासाठी आपण त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून एवढा पैसा घेतला ना, मग चिल्लरसाठी मी त्या पेपरवाल्याकडे कशाला जाऊ. मोठ्या बाई म्हणतात जाल तुम्ही, कारण तुमचा हावरटपणा, हावरे आहात तुम्ही. प्रेमनाथ म्हणतो सासूबाई खानदानी माणूस आहे, तुम्ही असा आरोप नाही लावू शकत. तितक्यात आदू ओरडत घाबरत तिथे येतो. मोठ्या बाई आदूला असं घाबरलेलं बघून विचारतात काय झालं. आदू घाबरत सांगतो की आई भूत. आता मोठ्या बाई सुद्धा घाबरतात आणि म्हणतात ए काय बोलतोय, असलं शुभ बोल, तसंच भूताखेताचं काही बोलायचं नाही. आदू सांगतोय आई अगं पप्प्याने भूत पाहिलं. आता मोठ्या बाई म्हणतात की तू पुन्हा माझी मागच्या वेळेसारखी मस्करी करायची नाही आणि जर मस्करी करत असेल ना तर पप्प्याला फोडेन मी. आदू सांगतो की नाही ग खरंच भूत पाहिलंय पप्प्याने. हे ऐकून प्रेमनाथ आणि मोठ्या बाई सुद्धा खूप घाबरतात आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.